राजू खरे सांगतोय की मी गोट्यात झोपतोय. आता दारू पिल्यानंतर घर आहे का गोटा कसं काढणार? तुम्ही कुठं झोपताय ते तुमचं तुम्हाला माहिती आहे. तुमचं घर आम्हाला माहित नाही, गोटा माहित नाही. पण माणूस काय करतो, पिल्यानंतर त्याला घर दिसत नाही, तिथंच लवाणलं की ते आपलं ते बुडकं नसलेलं लवणतं ना, त्या पद्धतीने पडतोय. तू जनतेसाठी नाही झोपत बाळा. तू सांगतोय की मला दारूचा कारखाना नाही, माझ्याकडे साखर कारखाना नाही, माझ्याकडे ही नाही ती नाही, आणि मग ही पैसे खर्च कुठं करतोय? अधिकाऱ्यांवर ब्लॅकमेलिंग करून. मुंबईला मंत्रालयामध्ये जावा तुम्ही, अधिकाऱ्याला विचारलं तर ह्याचं धंदा तुम्हाला कळतील सगळ्यांचं. हे सर्वजण फिरतात, ते टोळकं आहे ना, हे टोळकं कोणाच्या विकास कामासाठी फिरत ना, स्वतःच्या प्रपंचासाठी फिरतंय. आणि हा म्हणतोय की मला की एवढं मी करतो ती करतोय. जर तुझ्याकडे चिमणी नसेल, तुमची काही नसेल तुझं, म्हणजे काय म्हणतो ना, पिठाची गिरणी बिरणी चिमणी काय दिसत नाही, माझ्याकडे काहीच नाही, मग तुझ्याकडे काहीच नाही, तर मागल त्याला रस्ता, मागल त्याला पाणी कुठनं देणार वरनं? सांगा तुम्ही मला. जाऊ दे, चला बोलत राहा आता 15-20 दिवस, महिनाभर हेच काम आहे आपल्याला. आता